सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे संयम, राम म्हणजे धर्म. चैत्र महिन्यातील नवरात्री आपल्याला केवळ पूजा अर्चना नाही, जीवन कसं जगायचं याची शिकवण देते. या 9 दिवसात केलेली भक्ती आपलं संपूर्ण वर्ष मंगल करू शकते. चैत्र महिन्याची पहिली प्रभात, गुढीपाडव्याचा मंगलक्षण आणि वातावरणात घुमणारा जयघोष. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या 9 दिवसात फक्त सण नसतो तो एक आध्यात्मिक प्रवास आहे. मर्यादा, कर्तव्य, धर्म याची शिकवण देणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केलेली रामनवरात्री. रामनवरात्री का साजरी करतात? या 9 दिवसामागचं आध्यात्मिक रहस्य काय आहे? आणि जर श्रीराम आपल्या घरचे कुलदैवत असतील, हे दिवस किती विशेष असतात आणि त्या दिवशी काय करायचं? जर आपल्या घरचे कुलदैवत श्रीराम असतील तर राम नवरात्री एक पवित्र सण आहे. तो एक दैवी संयोग असतो. या 9 दिवसात घरात दिवा लावणे, राम नाम जप करणे आणि रामरक्षा पठण करणे इतके महत्त्वाचं का मानलं जातं? चला जाणून घेऊया. राम नवरात्री म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत 9 दिवस, म्हणजे भगवान श्रीरामाच्या जन्मापूर्वीचे पवित्र 9 दिवस. ही नवरात्री विशेषतः राम कुलदेवत असणाऱ्यासाठी आणि श्रीराम भक्तासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राम नवरात्रीचा आधार आपल्याला कशामध्ये मिळतो? उल्लेख वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, काही पुराणामध्ये रामजन्म आणि रामभक्तीचे महत्त्व सांगितलेले आहेत. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला, दुपारी माध्यान्हकाळी 12 वाजता. शास्त्र सांगतं की या दिवशी रामनाम जप केल्यास पाप नष्ट होतात आणि मनाला शांती मिळते. जर आपल्या घरचे कुलदेव श्रीराम असतील, 9 दिवस अखंड दिवा लावायचा, रामांची फुलाची आरस करायची, 9व्या दिवशी दररोजच गोडधोडाचा नैवेद्य दाखवायचा, कुटुंबासह रामरक्षा पठण करायचं. हे दिवस घरातील सौख्य, शांती आणि ऐक्य वाढवतात. आपण नवरात्रीचे जसं देवीचे घटस्थापना करतो तसं नवरात्रीचं पण तसंच असतं आणि तसं घटसुद्धा बसून केलं जातं. आपल्या परंपरेनुसार आपण करायचं त्या दिवशी. आणि पहिल्या दिवशी आपण सुवासिनीला भोजन द्यायचं, ओटी, विडा, दक्षिणा, छोटे छोटे जे नियम आहेत आपल्या सुवासिनीचे ते करायचे आपण, कारण सुवासिनी म्हणजेच देवी असते असं आपण मानतो. म्हणून पहिल्या दिवशी सुवासिनीची ओटी भरायची आणि शेवटच्या दिवशी सुद्धा सुवासिनीचं विडा, दक्षिणा देऊन सन्मान करायचा तिचा. रामनवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व सुद्धा काय आहे की मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचं स्मरण, आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श पती याचे जीवन आपण शिकतो. घरातमध्ये काय होतं की शांतता, सौख्य. या दिवसात रामरक्षा, सुंदरकांड, रामरक्षा स्तोत्र पठण केल्यामुळे काय होते? घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवीन वर्षाची शुभ सुरुवात म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. त्यामुळे राम नवरात्री हा शुभारंभाचा काळ मानला जातो. ही नवरात्री म्हणजे एक पवित्र पूजा अर्चना आहे. त्यासोबत आत्मशुद्धीचा काळ आहे. श्रीरामाचे जीवन आपल्याला काय शिकवते की संकटातही संयम, अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती, आई वडिलाची आज्ञा पाळण्याचे महत्त्व, कर्तव्यनिष्ठा. राम वनवासात गेले पण तक्रार केली नाही, राज्य गमावलं पण धर्म सोडला नाही. या 9 दिवसात आपण स्वतःला प्रश्न विचारायचा, मी आपल्या जीवनामध्ये रामाचे किती गुण आत्मसात करतो किंवा करते. राम नवरात्री संपते पण राम भक्ती कधीच संपत नाही. हे 9 दिवस आपल्याला फक्त पूजा अर्चना शिकवत नाही, त्यासोबतच जीवन जगण्याची अद्भुत पद्धत शिकवतात. प्रभू श्रीरामाने आपल्याला दाखवून दिले, परिस्थिती किती कठीण असो पण सत्य आणि धर्म कधी सोडायचा नसतो. राज्य मिळाले तर नम्रता, वनवास मिळाली तर संयम, अपमान झाला तर क्षमा आणि संकट आले तर धैर्य. हाच रामाचा मार्ग. आज आपण विचार करूया, आपल्या जीवनामध्ये किती वेळा आपण रागावर नियंत्रण ठेवलं, किती वेळा अहंकार बाजूला ठेवलं, किती वेळा कर्तव्याला प्राधान्य दिलं. राम नवरात्री आपल्याला बाहेरच्या रावणाशी नाही, आपल्या मनातील रावणाशी लढायला शिकवते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हेच आपले खरे शत्रू आहेत. या 9 दिवसात आपण एक छोटासा बदल केला, दररोज काही क्षण रामनाम घेतलं, विश्वास ठेवा, जीवनात शांतता आणि समाधान नक्की येईल. रामराज्य म्हणजे फक्त एक इतिहास आहे, त्यासोबत ती एक अवस्था आहे जिथे घरात प्रेम, कौटुंबात ऐक्य आणि मनात समाधान आहे.
रामनवमीच्या पवित्र क्षणी आपण संकल्प करूया, आपल्या घरात रामनाम घुमत राहील. आपल्या मुलांना रामाच्या आदर्शाची शिकवण देऊ आणि आपल्या जीवनात रामाचे गुण आणण्याचा प्रयत्न अवश्य करू. चला, मनापासून हात जोडून, डोळे मिटून आणि एक भक्तीने म्हणूया, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.